म्हणे आपल्या पडीमध्ये साप आला इतक्या, मला वाटलं असेल दुसरं काही, पण जाऊन बघितलं तर खरंच साप होता. भावांनो, आपण अशा ठिकाणी राहतो ना, साप म्हटलं ना तर पहिले डोक्यात विचार एकच येतो, त्याला मारून टाका. तसंच माझ्या इथले आजूबाजूचे लोक सोडा, माझे घरचे पण म्हणे मारून टाक. पण मी म्हटलो अजिबात नाही, मारून भेटणार काय तुम्हाला, बिचारा त्याच्या जीवानी जाईल आणि तुम्हाला त्याचं समाधान भेटेल. कोणत्या लेवलचे विचार करतोय आपण, नाही का. इकडे साप निघाला का लोकांनी टोकरन दांडे घेऊनच पळाते, नाही का, त्याला मारण्यासाठी. सापाला मारण्यात काहीच बहादुरी नाही, बहादुरी त्याला वाचवण्यात आहे. तो पण आपल्या पर्यावरणाचा एक घटक आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे आपल्याला. तर भावांनो, हा कवड्या जातीचा साप आहे. हा साप आहे ना बिनविषारी राहतो. मग आपण याला व्यवस्थित पकडलंय, व्यवस्थित रेस्क्यू केलंय. आता त्याला आपण इकडे जंगलात सोडायला घेऊन आलोय. मी एवढी बडबड याच्यासाठी करतोय, तुम्ही सापाला मारू नका. तुमच्या घराच्या आजूबाजूला दिसला तर तुम्ही एखाद्या सर्प मित्राला बोलवा, घेऊन जाईल सापाला. तुम्ही काही मारू नका. तर चला आता आपण याला व्यवस्थित निसर्गामध्ये सोडून देऊ, तो जाईल बरोबर. याला ये असं केल्यावर जो आनंद भेटतो ना, तो आनंद कुठंच नाही. त्यामुळे वाचवा साप, नाही का, मारू बिरू नका.